रे मुलांना. Okay, good evening, students. Sorry for late. Screen दिसते माझी? हो सर. येस. Okay. So let me start. काल आपण काय बघितलं? इनहेरिटन्स. करेक्ट. तुमच्या स्क्रीनवर आहेच आहे बघा समोर. So what is inheritance? A process of creating new class from existing class. So whatever existing class is there, that class is called as a base class, and the newly created class is called as a derived class. Okay. So जसं की या एक्झाम्पल मध्ये आपण बेस क्लास कन्सिडर केलेला आहे A. This A is a base class, and this B, which we have created from class A, that newly created class called as a derived class. Okay. So which is derived, which is base? Okay, so that yesterday we discuss. Okay, so basically आपण ज्यावेळेस इनहेरिटन्सचे टाइप्स बघतो किंवा टाइप्स कन्सिडर करतो, तर हे जे टाइप्स असतात हे टाइप्स कशावर डिपेंडंट असतात, तर किती नंबर ऑफ बेस क्लासेस पासून आपण नवीन क्लास तयार करतो किंवा किती
डिराइव्ड क्लास आपण तयार करतो. सो बेस्ड ऑन नंबर ऑफ बेस क्लासेस अँड द नंबर ऑफ डिराइव्ड क्लासेस. ओके. सो जसं की सिंगल इनहेरिटन्स, सिंगल ज्याच्यामध्ये बेस क्लास एक असतो, डिराइव्ड क्लास सुद्धा एकच असतो. म्हणजे एका क्लास पासून आपण दुसरा क्लास जो काही डिराइव्ड क्लास आहे तो सुद्धा किती असतो, एक असतो. ओके. एका क्लास पासून आपण जो एक डिराइव्ड क्लास तयार करतो, दॅट इज कॉल्ड एज सिंगल इनहेरिटन्स. ओके. मल्टिपल इनहेरिटन्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ बेस क्लासेस आर 2, दोन काय असतात, बेस क्लासेस असतात आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त, स्ट्रिक्टली दोनच असतात असं नाही, दोन पेक्षा जास्त पण असतात आणि त्याच्यापासून जो डिराइव्ड क्लास तयार होणार आहे तो फक्त एकच होणार आहे. ओके. सो हा झाला तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स. जसं की क्लास ए, क्लास बी हे दोन तुमचे बेस क्लास झाले आणि याच्यापासून ए आणि बी पासून आपण सी हा डिराइव्ड क्लास काय केला, तयार केला. मल्टी लेवल जसं की चाइल्ड, फादर, ग्रँडफादर, त्याचप्रमाणे लेवल ए पासून बी, बी पासून सी. ओके. सो दॅट इज कॉल्ड एज अ मल्टी लेवल इनहेरिटन्स. हायरार्चिकल ज्याच्यामध्ये बेसिकली मल्टिपल आणि हायरार्चिकल याच्यामध्ये काय फरक आहे. सो मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये देर इज अ 2 or more बेस क्लासेस अँड ओनली 1 डिराइव्ड क्लास. हायरार्चिकल मध्ये देर इज ओनली 1 बेस क्लास बट 2 or more डिराइव्ड क्लासेस. ओके. सो त्याप्रमाणे एकच बेस क्लास आहे तो बघा इथं तुमचा ए पासून बी, ए पासून सी, ए पासून डी असे आपण किती पण डिराइव्ड क्लासेस काय करू शकतो, तयार करू शकतो. ओके. आणि पाचवा जो टाइप आहे हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय की ज्या इनहेरिटन्स मध्ये मोर दॅन 1 इनहेरिटन्स इज इन्व्हॉल्ड, की दोन किंवा दोन पेक्षा जास्त, एक पेक्षा जास्त म्हणजे आपण दोन म्हणूया, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे काही आधीचे क्लासेस आहेत त्याच्यापासूनचा जो काही टाइप तयार होतो त्याला काय म्हणायचं, हायब्रिड. ओके. या प्रत्येक इनहेरिटन्सची मी डायग्राम पण तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो म्हणजे अजून क्लिअर होईल. बघा, लक्ष द्या. आता जो पहिला टाइप आपण इथे लिहितो वाटलंच तर, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. ओके. लेट आय इन्क्रीज द साइज. तो पहिला टाइप सांगितला तुम्हाला सिंगल इनहेरिटन्स. सिंगल, पहिला टाइप सिंगल इनहेरिटन्स. ओके. याची कशी सिस्टीम आहे किंवा याला सिंगल का म्हणायचं. सो याच्यामध्ये बेस क्लास एक. सो दिस इज युअर बेस क्लास. लेट वी गिव्ह इट ॲज अ नेम ए. ओके. सो हा ए माझा काय झाला, बेस क्लास झाला, एकच बेस क्लास. आणि ह्या एक बेस क्लास पासून आपण अजून एक डिराइव्ड क्लास काय केला, तयार केला. दिस डायग्राम, अर्थात ह्याचं नाव आहे सेपी. ओके. आणि आपण याला काय करूया, कुणी कुणाला इनहेरिट केलंय, ए ला बी ने इनहेरिट केलंय. तो ही जी डायग्राम आहे, दिस इज युअर सिंगल इनहेरिटन्स. सो इन सिंगल इनहेरिटन्स base class is 1 and derived class is also 1. Okay. Okay. त्याच्यानंतर ना दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण काय म्हटलेलं, मल्टिपल इनहेरिटन्स म्हटलेलं. मल्टिपल इनहेरिटन्स ते कसं असतं तर बघा, या ठिकाणी दुसरा टाइप मल्टिपल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की ज्याच्यामध्ये तुमच्याकडं नंबर ऑफ बेस क्लासेस आर मोर. ओके. सो त्याप्रमाणे सपोज मी हीच डायग्राम इथं कॉपी करतो, वेळ कमी लागेल म्हणजे. सो मल्टिपल इनहेरिटन्स, सपोज
याचा मी अनग्रुप करतो. हा एक बेस क्लास, 2 or more बेस क्लासेस. सो हा एक बेस क्लास, हा आपला दुसरा बेस क्लास, आणि ह्या दोन्ही बेस क्लास पासून आपण काय करणार आहे, तिसरा क्लास तयार करणार आहे. सो हा तिसरा क्लास, याला आपण नाव देऊया सी, आणि याला कनेक्ट करायला आपण वापरूया ही लाईन. सो या पद्धतीने. ओके, तो हा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये बेस क्लास किती आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, याला म्हणायचं मल्टिपल इनहेरिटन्स, याला म्हणायचं सिंगल इनहेरिटन्स. ओके, सो डायग्राम मुळे अजून तुमचं क्लिअर होईल की कशाला काय म्हणायचं, कुठल्या इनहेरिटन्स मध्ये नंबर ऑफ बेस क्लासेस किती असतात, डिराइव्हड क्लासेस किती असतात. ओके, काय डाऊट असतील तर विचारू शकता तुम्ही, डायग्राम मुळे अजून क्लिअर होतंय. ओके, तिसरा जो प्रकार आहे याचा ग्रुप करूया जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. सिलेक्ट ऑब्जेक्ट, सो आय सिलेक्ट ऑल these objects, सिलेक्ट ऑब्जेक्ट, ओके. सो तिसरा टाइप मल्टी लेवल, MULTI, मल्टी लेवल, LEVEL, इनहेरिटन्स. सो मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये लेवल्स असतात, जसं की आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे चाइल्ड, फादर आणि ग्रँड फादर. सो मी हा कॉपी करतो. याचा आपण अनग्रुप करूया आणि अजून एक इथं कॉपी पेस्ट हा पार्ट घेऊया. तो बघा, ए पासून बी, बी पासून सी, लेवल सारखे. ओके, सो हा जो प्रकार आहे याला म्हणायचं मल्टी लेवल. चौथा जो प्रकार आहे तो आहे तुमचा कुठला, हायरार्किकल. इनहेरिटन्स. आता हायरार्किकल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स याच्यामध्ये काय फरक आहे. सो मल्टिपल मध्ये मल्टिपल बेस क्लास आणि एकच डिराइव्हड क्लास, तसं हायरार्किकल मध्ये कसं असतं, उलटी सिच्युएशन असते की ज्याच्यामध्ये मल्टिपल डिराइव्हड क्लास फ्रॉम सिंगल आता आपल्याला ही डायग्राम थोडी चेंज करायची. सो याचा मी अनग्रुप करतो. एकच आपला बेस क्लास असणार आहे आणि एका बेस क्लास पासून 2 or more डिराइव्हड क्लास काय केले जाणार आहेत, क्रिएट केले जाणार आहेत. तो हा जो प्रकार आहे याला म्हणायचं
हायरार्चिकल. ओके, सो एकच बेस क्लास, मल्टिपल डिराइव्हड क्लास. ओके, सो असं काय मॅन्डेटरी नाहीये की दोनच पाहिजे म्हणून, तुम्ही दोनापेक्षा जास्त पण करू शकता. सपोज 3 करूया आपण. आणि हे जे क्लासचं स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरवरनं तुम्हाला कळायला पाहिजे की कुठल्या प्रकारचे इनहेरिटन्स आहेत. कधी कधी स्ट्रक्चर देतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला प्रोग्राम लिहायला लावतात. मग तुम्हाला सिंगल साठी लिहायचंय, मल्टिपल साठी लिहायचंय, मल्टी लेवल साठी लिहायचंय, हायरार्चिकल साठी लिहायचंय, हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. ओके, सो बेसिकली हा जो प्रकार आपण केलेला आहे, हा आहे तुमचा हायरार्चिकल. ओके, सो याला थोडं आपण परत सिमेट्री करूया. सो दिस इज युअर फोर्थ टाइप, हायरार्चिकल. आता हायब्रिडचा टाइप जरा मी परत तुम्हाला एक्सप्लेन करतो व्यवस्थित, कारण की मगाशी सांगताना किंवा कालच्या लेक्चरला सांगताना मी सांगितलं की इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऍटलिस्ट 2 आउट ऑफ दिस 4 टाइप्स. ओके, कसं काय असू शकतं कॉम्बिनेशन, तर ते कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो, कारण की त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त इनहेरिटन्सचे टाइप्स तुम्हाला काय होणार आहेत, बघायला मिळणार आहेत. ओके, सो बघा, हायब्रिड इनहेरिटन्स, सपोज मी सेपरेट डायग्राम तयार करतो, कॉपी नाही करत. हा माझा पहिला क्लास आहे, कॉपी पेस्ट. हा माझा दुसरा क्लास आहे, कॉपी पेस्ट. आणि हा माझा तिसरा क्लास आहे. आता मी कसं हायब्रिड करतोय बघा, की या क्लास पासून हा क्लास तयार केला, या क्लास पासून हा क्लास तयार केला, आणि आता हे डायग्राम बघा. आता सपोज मी याला नाव देतो, याला म्हणतो ए, वाढवूया, कॉपी, राईट क्लिक, एडिट, पेस्ट, बी, सी, and this is त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर ए पासून बी, बी पासून डी म्हटला तर हा झाला टाइप मल्टी लेवल, आणि बी आणि सी पासून परत डी तयार केला, हा झाला मल्टिपल. सॉरी, सो इथं दोनचं कॉम्बिनेशन झाले बघा. दोन कुठले कॉम्बिनेशन तयार झाले, तर मी या ठिकाणी थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवतो. हा पहिला टाइप, नो फ्री. ओके, हा जो पहिला टाइप आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ए बी डी कन्सिडर केलेला आहे. तर हा जो टाइप आहे, हा टाइप आहे मल्टी लेवल, जसं की आपण इथं डिस्कस केलं बघा, ए पासून बी, बी पासून सी, तसं इथं ए पासून बी, बी पासून डी, आणि अजून एक या ठिकाणी टाइपचं ऍड झालेला आहे, हा टाइप आहे बघा तो. ओके, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, बी आणि सी पासून एक, म्हणजे दोन बेस क्लास पासून एक क्लास तयार केला, हा जो प्रकार आहे याला आपण काय म्हणतो, दोन बेस क्लास पासून एक क्लास, मल्टिपल इनहेरिटन्स. सो या हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये कुठले कुठले टाइप्स ऍड झाले, तर दोन टाइप्स ऍड झाले.
पहिला टाईप मल्टी लेवल आणि दुसरा टाईप मल्टिपल. म्हणून मगाशी हायब्रिडची जी डेफिनेशन सांगितली की ज्याच्यामध्ये तुम्ही 4 जे टाईप शिकला, सिंगल, मल्टिपल, मल्टी लेवल, हायरार्चिकल, या 4 पैकी कुठल्याही 2चं कॉम्बिनेशन, ऍटलिस्ट 2. ओके, 3 सुद्धा असू शकतात. ओके, अजून एखादं एक्झाम्पल हायब्रिडचं द्यायचं झालं, जे मी काल तुम्हाला दिलं ते पण एक्झाम्पल दाखवतो बघा. जसं की या ठिकाणी हा एक क्लास घेऊया, कॉपी पेस्ट. या क्लास पासून आपण 2 क्लास तयार करूया. दिस इज फर्स्ट क्लास अँड दिस इज सेकंड क्लास. ओके, हा जर टाईप कन्सिडर केला की एका क्लास पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिराइव्हड क्लास, त्याला आपण काय म्हणतो, हायरार्चिकल. तो हा जो पार्ट आहे तो हायरार्चिकल झाला. आणि ह्या 2 पासून परत मी एक क्लास तयार करतो, तर दॅट इज माय, बघा, 2 बेस क्लास पासून एक डिराइव्हड क्लास तयार केला, तर तो कुठला होतो, मल्टिपल इनहेरिटन्स होतो. ओके, सो या पद्धतीने आपण काय करू शकतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्लासेस आपण ऍड करून काय करू शकतो, हायब्रिड इनहेरिटन्स जनरेट करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो. ओके, सो पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण इनहेरिटन्सचे टाइप्स बघणार आहोत, सो तुम्ही कशा पद्धतीने क्लासेस तयार करणार आहात त्याच्यावरनं त्याचे टाइप्स हे काय असतात, डिफाईन होत असतात. ओके, सो या 2 क्लास पासून आपण एका क्लास पासून 2 क्लास काय केले, तयार केले. ओके, कुणाला काही डाऊट आहेत का, यात समजलं का, वाय दिस इज कॉल्ड एज अ हायब्रिड. हायब्रिड म्हणण्याचं कारण काय आहे, सो दॅट इज नॉट प्युअर. पहिले 4 जे आहेत ते प्युअर आहेत आणि जो 5वा आहे तो प्युअर नाहीये, तो कुठल्या तरी कमीत कमी 2चं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, हायब्रिड म्हणतोय. ओके, सो बेसिकली तुमच्यासाठी ह्या डायग्राम काढण्याचा सगळा खटोटोप मी केलेला आहे. आय होप तुम्हाला डायग्राम पण समजल्या असतील आणि इनहेरिटन्स कशा पद्धतीने काम करतं, आता त्याचे ऍक्च्युली आपण प्रोग्राम पण आज बघणार आहोत थोडे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये जरी प्रोग्राम विचारले तरी तुम्ही ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काही एवढं कॉम्प्लिकेशन्स नसतात, स्ट्रेट फॉरवर्ड प्रोग्राम्स असतात. जेवढे क्लासेस आपल्याला दिलेले आहेत तेवढे क्लासेस पटपट पटपट लिहायचे आणि त्याच्या मेथड्स लिहून काढायच्या, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचे मार्क्स मिळून जातात. जसं की एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्याचं लॉजिक माहीत असावं लागतं, तसं इथं तुम्हाला फक्त सिंटॅक्स माहीत असायला पाहिजे, बाकी वेगळं काही गरज नाही. ओके, सो त्या पद्धतीने आपण हायब्रिड इनहेरिटन्स पण डिस्कस केलेला आहे. ओके, सो याच्यामध्ये कुठले 2 टाइप्स ऍड झालेत, कोण सांगतंय? आता मी जी डायग्राम ड्रॉ करतोय त्याच्यामध्ये कुठले कुठले 2 टाइप्स पासून हा हायब्रिड इनहेरिटन्स तयार झालेला आहे? मल्टिपल इनहेरिटन्स एक आहे हा, आणि हेरिरॅचिकल इनहेरिटन्स. करेक्ट करेक्ट, हायरार्चिकल पण आहे आणि मल्टिपल आहे. ओके, सो बघा या ठिकाणी जर तुम्ही ही वरची डायग्राम जर कन्सिडर केली तर दॅट इज हायरार्चिकल, एका क्लास पासून एकापेक्षा जास्त क्लासेस. आणि जर ही डायग्राम कन्सिडर केली खालची, ही वाली, ओके, सो वाटलंच तर मी थोडा कलर वेगळा देतो जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. ओके, सो बेसिकली याला आपण आउटलाईनला वेगळा कलर, याला रेड कलर, ब्राऊन कलर देऊ, मरून कलर देऊ आणि याला सपोज आपण येलो कलर किंवा ग्रीन कलर देऊ. ओके, सो या पद्धतीने आपण जे काही सो फिल केल्यानंतर ना ते दिसणार नाही. ठीक आहे, असू दे, काही प्रॉब्लेम नाही समजण्यासाठी. तर हा जो पार्ट आपण तयार केलेला आहे, हा जो ग्रीन कलर वाला, तो ग्रीनचा जो आपण कन्सिडर केला
तर तो होणार आहे तुमचा एका क्लास पासून एकापेक्षा जास्त डिराइव्हड क्लास. मग एका क्लास पासून एकापेक्षा जास्त डिराइव्हड क्लास, त्याला आपण काय म्हणतो, हिरार्चिकल म्हणतो. ओके. आणि दोन क्लास पासून एक क्लास, याला आपण म्हणतो मल्टिपल इनहेरिटन्स. ओके. सो या पद्धतीने आपण ज्या काही टाइप्स बघितले, तर त्या टाइप म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये जर विचारलं की राईट डाऊन द टाइप्स ऑफ इनहेरिटन्स, तुम्ही नुसते या डायग्रामच्या फॉर्मॅट मध्ये जरी एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. ओके. सो आणि हा महत्वाचा आहे, प्रत्येक परीक्षेला ऑलमोस्ट जसं कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर महत्वाचा आहे तसा इनहेरिटन्स सुद्धा महत्वाचा आहे. ओके. सो सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. त्यातला हा जो आहे हा आपण पुढे अजून एका पॉइंट साठी डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. सो ऍक्च्युली व्हर्च्युअल बेस क्लास काय कन्सेप्ट आहे, त्यासाठी आपल्याला हा पार्ट किंवा ही डायग्राम परत डिटेल मध्ये काय करायचे, शिकायची आहे. स्पेशल केस आहे. ओके. सो त्यावेळेस तुम्हाला मी परत एकदा विचारेलच की कुठल्या प्रकारचा इनहेरिटन्स आहे म्हणून. ओके. सो या ठिकाणी आता मी जे काही नावं दिली किंवा तो सिंगल क्लास पासून मल्टिपल डिराइव्हड क्लास हा झाला हायरार्चिकल, आणि बी आणि सी ह्या दोन बेस क्लास पासून आपण जो जनरेट केलेला आहे एक डिराइव्हड क्लास, दॅट इज युअर multiple inheritance. So this is a multiple base classes, from that we create one derived class, and from one base class we are going to create multiple derived class, then it is called as a hierarchical. So hierarchical आणि multiple यांचं काय कॉम्बिनेशन. ओके. इवन मगाशी मी जे बोललो तुम्हाला की ह्याच्यामध्ये दोनच असतात का, तुम्ही दोन पेक्षा जास्त पण काय करू शकता, लेवल्स ऍड करू शकता. तुम्ही जर या पद्धतीने विचार केला, ए पासून बी, बी पासून डी, ए पासून बी, बी पासून डी, लेवल ए पासून सी, सी पासून डी, लेवल मल्टी लेवल पण आहे, मल्टिपल पण आहे, हायरार्चिकल पण आहे. सो अशा पद्धतीने आपण हायब्रिड इनहेरिटन्स मध्ये एकापेक्षा जास्त टाइप्स काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. ओके. समजलं का सगळ्यांना? येस सर. ओके. आता जर तुम्हाला पर्टिक्युलरली असा प्रश्न विचारला की एक्सप्लेन मल्टिपल इनहेरिटन्स, एक्सप्लेन हायब्रिड इनहेरिटन्स, एक्सप्लेन सिंगल इनहेरिटन्स, तर तुम्हाला त्या पद्धतीने डायग्राम, त्याच्यामध्ये नंबर ऑफ बेस क्लासेस, नंबर ऑफ डिराइव्हड क्लासेस लिहिता यायला पाहिजे, सांगता यायला पाहिजे. ओके. सो इथं आपण सगळे टाइप्स काय केलेले डिस्कस केलेले आहेत. आता बेसिकली यातला आता जो महत्वाचा सगळ्यात पार्ट आहे तो पार्ट आता मी तुम्हाला काय करतोय, एक्सप्लेन करणार आहोत की ज्यावेळेस आपण एखादा एक्झिस्टिंग क्लास तयार करतो आणि त्याच्यापासून नवीन क्लास घेतो, तर त्यावेळेस ते इनहेरिटन्स किंवा कशा पद्धतीने ते काम करतो. ओके. कारण की सगळ्यात महत्वाचं ही थेअरी झाली सगळी की तुम्हाला कळालं की इनहेरिटन्स इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ न्यू क्लास फ्रॉम अ एक्झिस्टिंग क्लास. एक्झिस्टिंग क्लास इज कॉल्ड ॲज अ बेस क्लास, न्यूली डिराइव्हड क्लास इज कॉल्ड ॲज अ डिराइव्हड क्लास और चाइल्ड क्लास. ओके. पण हे झाली सगळी थेअरी. पण तुम्हाला जर ऍक्च्युली प्रोग्राम जर लिहायला विचारले, प्रोग्राम जर लिहायला सांगितले, तर ते सुद्धा आपल्याला लिहिता यायला पाहिजे. ओके. सो एक एक्झाम मध्ये विचारलेला जो प्रश्न आहे त्याचा आन्सर आपण डिस्कस करूया. ओके. सो प्रश्न कसा विचारलाय बघा. बऱ्यापैकी त्यांनी एक काम केलेलं आहे बघा. असं तुम्हाला प्रोग्राम तर विचारलेले आहेतच, पण त्याच्याबरोबर प्रश्न विचारताना कसा विचारलेला आहे, व्हॉट इज हायब्रिड इनहेरिटन्स, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. व्हॉट इज
multiple inheritance explain with example. ओके, सो यू हॅव अ चॉईस की तुम्ही तुमचा कुठलाही एक प्रोग्राम काय करू शकता, तयार करू शकता आणि तो प्रोग्राम तुम्ही तिथं काय करू शकता, लिहू शकता. ओके, सो प्रत्येक टाईपचा आपण एक छोटा 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 प्रोग्राम काय करूया, करून बघूया, जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीने जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला काय करता येईल, लिहिता येईल. जसं की व्हॉट इज सिंगल इनहेरिटन्स, राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट द सिंगल इनहेरिटन्स. ओके, सो याच्यामध्ये आपण छोटा प्रोग्राम करूया जेणेकरून तुम्हाला त्याचा टाईप पण कळेल, प्रत्येकाचा प्रोग्राम कसा लिहायचा ते पण कळेल. ओके, सो लक्ष द्या, आपण त्या पद्धतीने करूया. सो हे सगळी थेअरी आहे, ही थेअरी ऑलमोस्ट मी तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन केलेली आहे. ओके, सो आता आपण पहिला जो प्रोग्राम करणार आहोत तो करणार आहोत सिंगल इनहेरिटन्स. तो सिंगल इनहेरिटन्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ बेस क्लास किती असतात कोण सांगताय, आणि नंबर ऑफ डिराइव्हड क्लास किती असतात सांगा. दोन्ही सिंगल 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 एक एक असतात. ओके, लक्ष द्या कसा लिहायचा प्रोग्राम. मी त्याची खूप काही थेअरी सांगत बसणार नाहीये, म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्यूज करणार नाहीये, एक स्ट्रेट फॉरवर्ड फक्त लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज आवर हेडर फाइल using namespace std class a. आता लक्षात ठेवा, आपण जो काही डेटा डिक्लेअर करतो नॉर्मली तो कसा करतो, प्रायव्हेट मध्ये करतो. सो या पद्धतीने आपण प्रायव्हेट डेटा मेंबर घेऊया, पब्लिक. इथं आपण फक्त डेटा ऍक्सेप्ट करूया गेट मेथडनी. मेथड इथंच लिहून टाकूया, cout स्लॅश n एंटर a and b. त्याच्यानंतर ना क्लास b कुणापासून तयार करायचं, क्लास a पासून तयार करायचं. ओके, सो याच्यामध्ये एकच पब्लिक मेथड घेऊया आपण, void सम नावाची, की जो तुमच्या ए मधनं आलेला जो नंबर आहे तो आपल्याला काय करायचा, ऍक्सेस करायचा. बघा, सी आउट, त्याची बेरीज करायची, आपल्याला जास्त काय कॉम्प्लिकेशन नाही करायचं. रिझल्ट इज इक्वल टू ए प्लस बी. ओके, सो बघा, तर माझ्याकडे एक क्लास आहे ए, ज्याच्यामध्ये ए आणि बी दोन नंबर्स आहेत. ते दोन नंबर्स मी काय केलेले आहेत, ऍक्सेप्ट केलेले आहेत. ऍक्सेप्ट करायला मला इथं सी इन स्टेटमेंट लिहायचं राहिलं होतं. ओके, आता हे जे मिळालेले नंबर्स आहेत त्या नंबर्सचा मला बी क्लास मध्ये काय करायचे, ऑपरेशन्स करायचे. लेट वी डू द ऑपरेशन सम, ऍडिशन करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायचे, मल्टिप्लिकेशन करायचे. मी नंबर्स काय ऍक्सेप्ट करायचं लॉजिक लिहिलेलं आहे, जे ऑलरेडी आहे ते ॲज इट इज मी यूज केलेलं आहे. आता इथं ज्यावेळेस मी हा प्रोग्राम लिहील काय एरर येतात ते पण मी तुम्हाला सांगतो. इथं आपण नेहमी तुमचा जो बेस क्लास डिराइव्हड क्लास आहे बी, त्याचा एक ऑब्जेक्ट तयार करायचा. लेट वी क्रिएट ऑब्जेक्ट b1 डॉट गेट. आपण इथं काय केलं, b1 डॉट गेट केलं. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, बी चा ऑब्जेक्ट कोण आहे, b1, आणि b1 डॉट केलं की मला काय काय आलं बघा, गेट आलं, सम आलं. तुम्ही जो ऑब्झर्व केलं याची स्वतःची मेथड सम आहे पण गेट आहे का, नाही, पण ती आली. कुणामुळे आली, मी इथं त्याचा इनहेरिटन्स केलाय म्हणून. जर मी हा पार्ट काढून टाकला आणि जर डॉट केलं तर मला फक्त काय मिळणार आहे, समच मिळणार आहे. गेट मिळणार आहे का, नाही मिळणार. का नाही मिळणार, कारण का गेट हे तुमच्या ए चा मेंबर आहे. ए चा आणि बी चा आता सध्याला अर्थार्थी काहीही संबंध नाही, जो आता मी परत जोडला कोलन करून क्लास ए, म्हणजे थोडक्यात क्लास ए पासून मी बी क्लास काय केला, तयार केला. आता मी डॉट केलं तर मला इथं दोन्ही मिळाले बघा, गेट पण मिळाला आणि सम पण मिळाला. सो मी पहिल्यांदा व्हॅल्यू मिळवतो, त्याच्यानंतर b1 डॉट काय करतो, सम करतो, सम b1 डॉट सम. ओके, आणि मी त्याला कंप्लीट करून टाकतो.
सो दिस इज सिम्पल एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपण एक बेस क्लास घेतलाय आणि त्याच्यावरनं एक डिराइव्हड क्लास घेतलाय. डिराइव्हड क्लासमध्ये मी फक्त काय करणार आहे, ऑपरेशन्स करणार आहे. सो दिस इज युअर फर्स्ट टाइप, सिंगल इनहेरिटन्स. आता मी याला कंपाईल करतो. लक्ष द्या सगळ्यांनी, कंपाईल केलं. आता त्यांनी आपल्याला एरर दिली. काय एरर दिली बघा. क्लास ए घेतलेला आहे. ओके. क्लास बी घेतलेला आहे. ओके. आता बेसिकली माझ्याकडनं थोडा सिंटॅक्स चुकलेला आहे. इथं मला क्लास लिहायची गरज नाही, चुकून लिहिलं गेलेलं आहे. ऍक्च्युली मला इथं लिहिताना विजिबिलिटी लिहायची आहे की तुम्हाला तो क्लास कसा ऍक्सेस करायचा आहे, प्रायव्हेटली करायचा आहे, पब्लिकली करायचा आहे का प्रोटेक्टेडली करायचा आहे. ओके. सो बेसिकली तो पॉइंट थोडं लक्षात ठेवा. इथं माझ्याकडनं कालच्या ह्याला पण चुकलं होतं. तर इथं क्लास न लिहिता मी इथं तुम्हाला तो क्लास कसा ऍक्सेस करायचा आहे, तर इथं 3 पद्धतीने करू शकतो. प्रायव्हेटली करू शकतो, पब्लिकली करू शकतो आणि प्रोटेक्टेडली करू शकतो. ओके. सो हे 3 प्रकारचे डेरिव्हेशनचे टाइप्स आहेत. हाऊ वी कॅन इनहेरिट वन क्लास टू अनदर क्लास. सो वी कॅन इनहेरिट दिस क्लास either privately, publicly or protectedly. ओके. सो प्लीज तेवढं एक करेक्शन लक्षात ठेवा. काल पण मी नुसतं क्लास लिहित होतो, तर तसं नाही येते. तर तिथं तुम्हाला तो क्लास कसा ऍक्सेस करायचा आहे, प्रायव्हेटली करायचा आहे का पब्लिकली करायचा आहे का प्रोटेक्टेडली करायचा आहे. ओके. आणि मगाशी बोलताना मी बोललो ह्या 3 बद्दल आपण खूप जास्त डिटेलमध्ये आता डिस्कस करणार नाही, कारण की तो टॉपिक खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे आणि टाइम कन्झ्युमिंग पण आहे. तुमच्या सिलेबसमध्ये त्याच्याबद्दल काय एवढं जास्त डिटेलमध्ये सांगितलेलं नाही किंवा घेतलेलं पण नाही. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की कुठलाही क्लास ज्यावेळेस आपण त्या क्लास पासून एखादा क्लास तयार करतो, तर त्याला आपण 3 पद्धतीने काय करू शकतो, इनहेरिट करू शकतो किंवा ऍक्सेस करू शकतो. प्रायव्हेटली करू शकतो, पब्लिकली करू शकतो आणि प्रोटेक्टेडली करू शकतो. याने काय होतं, जर मी एखादा क्लास प्रायव्हेटली इनहेरिट केलं, तर त्याचे जे सगळे मेंबर्स आहेत या क्लासमध्ये ऍज अ प्रायव्हेट म्हणून काय होतात, ऍक्सेस होतात. ओके. आणि प्रायव्हेट जर झाले तर ते दुसरीकडे ऍक्सेसिबल होत नाही. म्हणून चांगली प्रॅक्टिस म्हणून आपण प्रायव्हेट कधी वापरत नाही, काय वापरतो, पब्लिक वापरतो. ओके. सो मी याला सेव्ह करतो, प्रोग्राम कंपाईल करतो. बघा तुमच्या आता सगळ्या एरर्स निघून गेल्या. ओके. फक्त आता इथं प्रॉब्लेम काय आलाय बघा, ज्यावेळेस मी एखादा डेटा किंवा एखादा क्लास पब्लिकली इनहेरिट करतो त्यावेळेस कुठलाही असू द्या, पब्लिक असू द्या, प्रायव्हेट असू द्या, प्रोटेक्टेड असू द्या, तुमचा प्रायव्हेट डेटा हा दुसऱ्या क्लासमध्ये कधीही ऍक्सेसिबल होत नाही. ओके. सो तो ऍक्सेसिबल व्हावा म्हणून त्याच्यामध्ये एक नवीन व्हिजिबिलिटी मोड ऍड केलेली आहे. त्याचं नाव आहे प्रोटेक्टेड. तर मी सुरुवातीला सांगितलं होतं क्लासच्या वेळेस, क्लास नेम पुढं either we can make private, either we can write public, either we can write protected. आणि त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण प्रोटेक्टेड इनहेरिटन्सच्या वेळेस काय करूया, डिस्कस करूया. ओके. सो हा प्रोटेक्टेड का लिहिलंय मी, जर मी कुठलाही इनहेरिटन्सचा टाईप यूज करत असेल आणि मी जर प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड कुठल्याही मेथडनी क्लास जर मी ऍक्सेस करत असेल, तर तुमचा जो काही बेस क्लास आहे त्याचा प्रायव्हेट डेटा कुठल्याही टाईपमध्ये ऍक्सेसिबल होत नाही. मग तो सिक्युअर पण राहिला पाहिजे आणि तो ऍक्सेसिबल पण झाला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला त्याला काय करावं लागतं, प्रोटेक्टेड करावं लागतं. ओके. सो बेसिकली बघा मी परत एकदा कंपाईल करून दाखवतो. आता तुमच्या प्रॉब्लेम मधली एरर निघून गेली. जर मी या ठिकाणी प्रायव्हेट लिहिलं तर काय होतं, तर बेसिकली परत एकदा सांगतो, जर मी प्रायव्हेट लिहिलं तर प्रायव्हेट डेटा हा तुम्हाला
तुमच्या डिराइव्हड क्लासमध्ये ऍक्सेस होत नाही. तिन्ही मेथड मध्ये होत नाही. पब्लिक मध्ये होत नाही, प्रायव्हेट मध्ये होत नाही, प्रोटेक्टेड मध्ये पण होत नाही. मग तो माझा ऍक्सेसिबल पण झाला पाहिजे आणि त्याला सिक्युरिटी पण मेंटेन व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमचा जो काही बेस क्लास असतो त्याचा जो प्रायव्हेट डेटा आहे, जो आपल्याला ऍक्सेस करायचा आहे, त्याला काय करायचं, प्रोटेक्टेड करायचं. सो ड्यू टू प्रोटेक्टेड वी कॅन ऍक्सेस प्रायव्हेट मेंबर्स ऑफ अ क्लास टू डिराइव्हड क्लास. ओके, प्रायव्हेट डेटा ऍक्सेसिबल होत नाही. ऍक्सेसिबल करायला आपल्याला एकच ऑप्शन राहतो, आयदर वी मेक इट पब्लिक ऑर प्रोटेक्टेड. याला पब्लिक केलं तरी चालू शकतं, पण पब्लिक केलं तर सिक्युरिटी राहणार नाही. पब्लिकचा अर्थच माहितीये, कुणी ऍक्सेस करणार. मग तो इनहेरिट पण झाला पाहिजे, ऍक्सेसिबल पण झाला पाहिजे आणि त्याला सिक्युरिटी सुद्धा मेंटेन झाली पाहिजे. त्यासाठी तिथं आपण काय यूज करतो, प्रोटेक्टेड यूज करतो. ओके, सो आता प्रोग्राम आपला कंपाईल झालेला आहे. आपण आता तो रन करूया. एक सेकंड, सेव्ह होतो कोड. ओके, रन करूया. सो इथं मी ए ची व्हॅल्यू देतो, बी ची व्हॅल्यू देतो आणि त्याप्रमाणे बघा दोघांची ऍडिशन आलेली आहे. 11 प्लस 12 दॅट इज 23. ओके, सो हा जो प्रोग्राम आपण केलेला आहे, या प्रोग्राम मध्ये आपण सिंगल इनहेरिटन्स काय केलेला आहे, डेमोन्स्ट्रेट केलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण एक क्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ए आणि बी दोन व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत आणि या क्लास पासून आपण एक क्लास तयार केलेला आहे. तो कसा केलेला आहे, पब्लिकली केलेला आहे. जर मी इथं काहीच नाही लिहिलं तर बाय डिफॉल्ट ते प्रायव्हेट होतं. ओके, सो आपण कुठलाही क्लास तयार करत असताना, जो काय बेस क्लास आपण यूज करणार आहे, मग तो कसा आपण इनहेरिट करणार आहे, आपल्याला तीन ऑप्शन्स आहेत. आयदर वी कॅन मेक प्रायव्हेट, either we can make public, either we can make protected. So good practice, always we make public, कारण का पब्लिक केल्यामुळे ते प्रॉपर ऍक्सेसिबल होतं. प्रायव्हेट केलं तर ऍक्सेसिबल होत नाही. जो मगाशी इश्यू होत होता तोच. प्रोटेक्टेड केलं तरी होतं, त्याला सुद्धा लिमिटेड ऍक्सेस राहतो. ओके, जर तुमचा डेटा प्रॉपर ऍक्सेस करावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपण नेहमी काय करतो, पब्लिकली इनहेरिट करत असतो. ओके, सो हा पहिला प्रोग्राम सिंगल इनहेरिटन्सचा, ज्याच्यामध्ये एक बेस क्लास आणि एक डिराइव्हड क्लास. ओके, सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं, क्लास बी च्या डेफिनेशन मध्ये मी डायरेक्ट सम केलेली आहे. ए आणि बी ची व्हॅल्यू ऍक्सेप्ट केलेली नाहीये, ए आणि बी मी डिक्लेअर केलेला नाहीये. हे सगळं काम ऑलरेडी एक्झिस्टिंग क्लास तुमच्या कुठल्या क्लासमध्ये झालेलं आहे, ए क्लासमध्ये झालाय. जर तुम्ही बघितला हा ए क्लास, त्याच्यामध्ये ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, त्यांचा डेटा सुद्धा ऍक्सेप्ट केलेला आहे, की जे मी बी मध्ये परत रिडंडंट केलेलं नाही. ओके, जर मला जशी मी ऍडिशन सम घेतलेली आहे, तसंच जर मला त्याची सबस्ट्रॅक्शन घ्यायची आहे किंवा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, so you can just add here one function multiplication. Okay, so accordingly you will get the multiplication. इथे लिहा वाटलंच तर. कसा रिझल्ट आहे, रिझल्ट ऑफ समेशन और ऍडिशन. ओके, तसंच हा कशाचा रिझल्ट आहे, इट्स अ रिझल्ट ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, सो त्याप्रमाणे इथं तुम्हाला फक्त फंक्शन कॉल करायचे b1 डॉट. ओके, सो b1 डॉट, एक मिनिट सेव्ह करतो. b1 डॉट, इथं बघा तुम्ही जर बघितलं, सो यू विल गेट हिअर मल्टिप्लिकेशन फंक्शन ऍडेड. ओके, याला आपण सेव्ह करू, कंपाईल करू आणि एक्झिक्यूट करू. ओके, सो आय एंटर हिअर, लेट a is a 100 and b is a 500. So here you will get 100 multiplied by 5, 500, आणि समेशन 100 plus 5 is 105. ओके, सो या पद्धतीने आपण जो काय एक्झिस्टिंग क्लास आहे ऍज इट इज, आपण नवीन क्लास काय करू शकतो,
क्रिएट करू शकतो. ही जी प्रोसेस आहे याला म्हणायचं इनहेरिटन्स. आणि तुमचा जो बेस क्लास आहे त्याचे जे काही फीचर्स आहेत ते सगळे याला ऍक्सेसिबल होतात. आणि याचे स्वतःचे नवीन फीचर्स कुठले आले, सम, मल्टिप्लाय, हे तुमच्या क्लास बी चे स्वतःचे फीचर्स आहेत. आणि क्लास ए चे फीचर्स कुठले कुठले आहेत, ए बी गेट हे त्याचे फीचर्स आहेत. सो ज्यावेळेस तुम्ही बी क्लासचा विचार कराल तर तो ए क्लासचे सगळे फीचर्स प्लस स्वतःचे काही फीचर्स तो असा ऍड करतो. आणि हा जो बी क्लास आहे हा थोडा सुपिरियर होतो किंवा स्ट्रॉंग होतो तुमच्या बेस क्लास ए पेक्षा. ओके, सो दिस इज युअर सिंगल इनहेरिटन्स. प्रोग्राम मध्ये काय डाऊट असतील तर विचारा. सिंटॅक्स लक्षात ठेवा, कसा आपण बेस क्लास पासून दुसरा क्लास तयार केलेला आहे. काल मी इथं क्लास लिहित होतो, ऍक्च्युली क्लास न लिहिता मला तिथं लिहिणं अपेक्षित होतं की तुमचा जो बेस क्लास आहे तो तुम्ही कसा यूज करताय, पब्लिकली यूज करताय, प्रायव्हेटली यूज करताय का प्रोटेक्टेडली यूज करताय. सो ॲज अ गुड प्रॅक्टिस वी यूज पब्लिक. ओके, कारण की बाकीच्या ज्या दोन मेथड्स आहेत प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड ते तुम्हाला काहीही ऍक्सेस करून देणार नाहीत. ओके, सो डेटाला सिक्युरिटी पण राहायला पाहिजे आणि नुसतीच सिक्युरिटी नाही, तो आपल्याला वापरता पण यायला पाहिजे. तर त्यासाठी असे वेगवेगळे ऑप्शन्स याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. सो प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड असे तीन तुमचे काय आहेत ऍक्सेस स्पेसिफायर आहेत. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट प्रोग्राम दॅट इज सिंगल इनहेरिटन्स. यात कुणाला काय विचारायचंय का? हा तुमचा बेस क्लास, त्याच्यामध्ये ए आणि बी त्याची ही मेथड, आणि मग हा क्लास आपण इथं काय केलाय यूज केलाय. आणि याच्या स्वतःच्या ह्या दोन मेथड्स काय केलेल्या आहेत ऍड केलेल्या आहेत. आता नेहमी इनहेरिटन्स मध्ये आपण डिराइव्हड क्लासचाच काय करायचा ऑब्जेक्ट तयार करायचा. का, जर तुम्ही बेस क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला तर तो फक्त गेट फंक्शनच काय करू शकणार आहे, कॉल करू शकणार आहे, कारण की त्याला सम आणि मल्टिप्लिकेशन मिळणार नाही. म्हणून जो स्ट्रॉंगर आहे डिराइव्हड त्याचाच नेहमी काय करायचा ऑब्जेक्ट तयार करायचा. सो दिस इज ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्हड क्लास. ओके, आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू आपण मग सगळ्या मेथड्स, ही जी मेथड आहे ही तुमची डिराइव्हड बेस क्लासची आहे आणि ही जी दोन मेथड आहेत हे तुमचे डिराइव्हड क्लासचे आहेत. ओके, सो हा झाला तुमचा सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम. आता आपल्याला मल्टिपल इनहेरिटन्स करायचा आहे. कुठला करायचा आहे, मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल मध्ये नंबर ऑफ बेस क्लासेस किती असतात, 1. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये More than 1. मोर दॅन वन म्हणजे आपण 2 कन्सिडर करूया. ओके, बघा हॅश इन्क्लूड सेम प्रोग्राम आहे. प्रोग्राम मी त्याच प्रोग्रामला याच्यामध्ये बसवून दाखवतो. ओके, युजिंग नेमस्पेस std. पहिला क्लास घेऊया, ए नाव देऊया, त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड इंटिजर एकच व्हेरिएबल घेऊया. पब्लिक याच्यामध्ये void get a, गेट ए, मुद्दाम नाव वेगळं देतो, ए ची व्हॅल्यू मिळवणार आहे. सी आउट स्लॅश एन एंटर ए, सी इन ए. ओके, सो हा माझा पहिला क्लास झाला. हाच क्लास मी कॉपी पेस्ट करतो जेणेकरून तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. कॉपी पेस्ट, या क्लासला नाव देऊया आपण बी आणि याच्यामध्ये याचा स्वतःचा मेंबर आहे बी आणि तो बी मी काय केलाय रीड केलाय. सो एंटर बी आणि त्याप्रमाणे बी इथं मी मिळवला. ओके, सो मगाशी मी दोन्ही गोष्टी एकाच क्लासमध्ये घेतल्या होत्या. आता मी दोन वेगवेगळ्या क्लासमध्ये, एका क्लासमध्ये ए घेतला, एका क्लासमध्ये बी घेतला. आता ह्या दोन क्लास पासून पब्लिक ए आणि दुसरा पब्लिक बी
ह्या दोन क्लास पासून मी एक क्लास काय करणार आहे, तयार करणार आहे. आणि तो जो क्लास आहे तो मगाच्या सारखीच समेशन करणार आहे. ओके, कुणाची समेशन करणार आहे, तुमच्या ए ची आणि बी ची. सो रिझल्ट of sum equal to a plus b. ओके, सो हा तुमचा क्लास इथं कंप्लीट झाला. ओके, त्याच्यानंतर इंटीजर मेन इथं तुमचा जो क्लास सी आहे त्याचा एक ऑब्जेक्ट आपण तयार केला, सी डॉट. आता बघा इथं गेट ए आला, गेट बी आला, सम पण आला. पहिल्यांदा गेट ए करूया, ए ची व्हॅल्यू मिळवूया, डॉट C1 डॉट गेट बी मिळवूया आणि C1 डॉट we will write sum. ओके, तो याला पण आपण सेव्ह करूया. प्रोग्रामला नाव द्यायचं आपल्याला मल्टिपल इनहेरिटन्स. सो दिस इज अ मल्टिपल इनहेरिटन्स. सेव्ह, कंपाइल आणि रन. ए ची व्हॅल्यू दिली, बी ची व्हॅल्यू दिली, ऍडिशन ऑफ दिस टू नंबर. बघा आपला तोच प्रोग्राम आहे, फक्त कन्सेप्ट बदलला. इथं मी एकाच क्लासमध्ये दोन्ही व्हॅल्यूज घेतल्या, इथं मी दोन क्लासमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतल्या. म्हणजे तुम्हाला एकच लॉजिक तुमच्या डोक्यामध्ये राहील. ऍडिशनचाच प्रोग्राम आहे पण करताना मी वेगवेगळ्या मेथडनी केलेल्या आहेत. ओके, सो दीज आर माय ओन एक्झाम्पल्स. ओके, सो हे एक्झाम्पल्स तुम्हाला बुक्स मध्ये वगैरे सापडणार नाही. आणि तुम्हाला मग ते खूप काहीतरी लक्षात ठेवावं लागणार. हे सोपं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित जरी एक दोनदा बघितलं आणि त्याच गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला ते लगेच समजायला पण सोपं जाऊ शकतं. ओके, सो इथं आपल्याला मल्टिपल इनहेरिटन्स काय सांगतो की 2 or more बेस क्लासेस. सो या प्रोग्राम मध्ये क्लास ए हा बेस क्लास आहे, क्लास बी हा सुद्धा बेस क्लास आहे. या दोन बेस क्लास पासून आपण एक सी डिराइव्ड क्लास काय केलेला आहे, तयार केलेला आहे. सो हे डिक्लेरेशन महत्वाचं आहे की तुम्ही क्लास सी हा कुणापासून तयार केलेला आहे. दिस यू हॅव क्रिएटेड फ्रॉम ए अँड बी. सो हिअर वी यूज टू बेस क्लासेस. आणि ज्यावेळेस आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त बेस क्लास यूज करतो त्यावेळेस तो जो इनहेरिटन्सचा टाइप आहे तो होतो तुमचा मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, सो या प्रोग्राम मध्ये मी ऍट अ टाइम ए आणि बी घेतलाय, तसं इथं मी ए मध्ये ए घेतलाय, बी मध्ये मी बी घेतलाय. आता इथं फंक्शनला नाव गेट ए दिलं, इथं फंक्शनला नाव गेट बी दिलं. जर मी इथं गेट दिलं, इथं गेट दिलं तर प्रॉब्लेम या सी ला होणार. मग नक्की गेट कुणाचा, ए चा का बी चा. तर हा कन्फ्युजन न होण्यासाठी मी फंक्शन्सला नावं काय दिलेली, वेगवेगळी दिलेली आहेत. सेम नाव दिल्यानंतर न सुद्धा आपला प्रोग्राम काम करल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा यूज करावा लागेल. ओके, सो अननेसेसरीली कॉम्प्लिकेशन्स मी न वाढवता स्ट्रेट फॉरवर्ड सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीचं एक्झाम्पल मी देतोय. ओके, मला खूप येतंय म्हणून मी खूप कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल दिलं म्हणजे मी खूप हुशार असं मला अजिबात दाखवायचं नाही. मला शेवटी तुमचा पण विचार करणं अपेक्षित आहे. ओके, सो दिस क्लास ए आणि क्लास बी. ओके, हे दोघांमध्ये बघा आपण ऍडिशनचाच प्रोग्राम केलेला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं साधा सोपा ऍडिशनचा प्रोग्राम आपण किती कॉम्प्लिकेटेड केला, ज्याला फार मल्टिपल इनहेरिटन्सचा यूज केला. याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्टर वापरू शकतो, डिस्ट्रक्टर वापरू शकतो. म्हणजे जे काय आतापर्यंत शिकलोय ते सगळं याच्यामध्ये आपल्याला भरता येऊ शकतं. ओके, गरज नाहीये, जो कन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे त्याच्यावरच फक्त आपण फोकस करायचं. क्लिअर? सो दिस इज युअर मल्टिपल इनहेरिटन्स. आधीचा जो प्रोग्राम होता तो सिंगल इनहेरिटन्स होता. सिंगल, ज्याच्यामध्ये आपण एका क्लास पासून दुसरा एक क्लास काय केलेला आहे, तयार केलेला आहे, सिंगल इनहेरिटन्स. मल्टिपल मध्ये दोन बेस क्लास पासून एक क्लास आपण काय केलेला आहे, तयार केलेला आहे, त्याला म्हणायचं मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, यात काय डाऊट असतील तर विचारा.
येस, कुणाला काय डाऊट? नाही सर. ओके. आता आपल्याला मल्टी लेवल करायचं आहे. मल्टी लेवलनी काय सांगितलं आपल्याला? ए पासून बी, बी पासून सी. ओके, म्हणजे थोडक्यात माझा ए आणि बी कुठे ऍक्सेसिबल होणार आहे? तुमच्या सी मध्ये ऍक्सेसिबल होणार आहे. ओके, सो बघा आपण त्या पद्धतीने लिहूया तिसरा प्रोग्राम, मल्टी लेवल इनहेरिटन्स. MULTILEVEL, multi-level inheritance. Okay. So again, your header file, IOStream. Then naming conventions we are using using namespace. We use standard conventions. Class A. ज्याच्यामध्ये मगाची सारखीच डेफिनेशन लिहितो, प्रोटेक्टेड इंटिजर ए, पब्लिक void get a, say out enter a, ओके. ट्राय करूया आपण त्या फॉर्मॅट मध्ये बसतोय. ठीक आहे, आता आपण हाच क्लास परत कॉपी पेस्ट करूया आणि याला नाव देताना क्लास बी नाव द्यायचं, पब्लिकली इनहेरिट करायचं, पब्लिकली इनहेरिट करायचं ए ला. त्याच्यामध्ये सपोज आपण बी घेऊया, गेट बी म्हणूया आणि इथं एंटर बी म्हणूया. ओके, आणि इथं आता आपण तयार करताना क्लास सी घेऊया, हा तयार करूया आपण, पब्लिकली इनहेरिट करूया कुणापासून? बी पासून, म्हणजे ए पासून बी, बी पासून सी. आणि इथं आपण फक्त मगाच्या सारखीचीच मेथड लिहूया, void sum out slash n result of sum is equal to a plus b. Okay, so this will complete the class main. इथं आता ऑब्जेक्ट आपण नेहमीप्रमाणे कुणाचा करणार आहे? शेवटचा क्लास सी चा ऑब्जेक्ट आपण C1 तयार करूया, C1 डॉट. क्लासचा सी कॅपिटल आहे. तो इथं बघा ए आला, बी आला, सम पण आला. ओके, सो त्याप्रमाणे तोच प्रोग्राम आहे, लिहायची पद्धत वेगळी आहे. बघा, ए मध्ये ए ऍक्सेप्ट केला, बी मध्ये बी ऍक्सेप्ट केला, पण बी कुणापासून तयार केलेला आहे? ए पासून. सो ए पासून बी, बी पासून सी. ओके, सो त्याप्रमाणे मी इथं थोडं फंक्शनचं नाव चेंज करतो, कॅपिटल ए जसं लिहिलं तसं कॅपिटल बी लिहितो. सो C1 डॉट get a, b, C1 dot sum. याला सेव्ह करूया, मल्टी लेवल LEVEL इनहेरिटन्स. कंपाइल करूया, डन, run करूया. So again you will get the same result. So this is the addition of two numbers by using third inheritance method. Okay, so single, multiple, multi level तिन्ही याच्यामध्ये आपण ऍडिशनच केलेली आहे, फक्त लिहिताना जागा बदललेल्या आहेत. सिंगल मध्ये एका क्लास पासून दुसरा क्लास, मल्टिपल मध्ये मल्टिपल क्लास पासून एक क्लास, मल्टी लेवल मध्ये ए पासून बी, ए पासून बी, बी पासून सी. ओके, बाकी इन्स्ट्रक्शन्स त्याच आहेत बघा. त्यामुळे तुम्ही जर हे व्यवस्थित अभ्यास केला तर सगळे प्रोग्राम्स तुम्हाला ऑटोमॅटिकली व्यवस्थित काय करता येतील? लिहिता येतील. क्लिअर? ओके, कारण की परीक्षेला प्रश्न असा स्पेसिफिक प्रोग्राम नसतो, एक्सप्लेन विथ example, explain with program. So you just prepare these programs
and using these programs you can write the answers. Okay, so in single, multiple, multi level. Okay, या प्रोग्राम मध्ये काय डाऊट असतील तर विचारा. सर मल्टी लेवल परत सांगता का? मल्टी लेवल परत सांगतो. आता मल्टी लेवल काय प्रकार आहे बघा, या ठिकाणी लक्ष द्या. सो मल्टी लेवल म्हणजे हा प्रकार आहे की तुमच्याकडे एक ए क्लास आहे, या क्लास पासून बी क्लास तयार करायचा आणि बी क्लास पासून सी क्लास तयार करायचा. आता इथं पहिल्यांदा ए ची डेफिनेशन येणार, ए पासून आपण बी तयार करणार आहे. मग बी ची डेफिनेशन लिहिताना क्लास बी कोलन पब्लिक ए. पब्लिक ए का? कारण की हा जो बी क्लास आहे तो कुणापासून तयार होतोय? ए पासून. सो ए पासून बी, बी पासून सी, हा जो प्रकार आहे याला म्हणायचं मल्टी लेवल. दिस इज चाइल्ड, दिस इज फादर, दिस इज ग्रँडफादर. लेवल्स आर देयर. ओके, की ग्रँडफादर, फादर अँड चाइल्ड. तसं जर बघायला गेलं तर दिस चाइल्ड has two parents. One is a father and one is a grandfather. Okay, grandparents we can say. Okay, parents, grandparents. Actually they are parents. Okay, so मग या प्रोग्राम मध्ये मी काय केलेलं आहे, हा ए क्लास लिहिलेला आहे. सो दिस इज माय ए क्लास. ओके, मग त्या क्लास मध्ये काय लिहिलंय, फक्त एक नंबर ऍक्सेप्ट कर. मग मी बी क्लास लिहिलेला आहे. बी क्लास मध्ये काय कर, दुसरा नंबर ऍक्सेप्ट कर. पण मी लिहायचंय म्हणून त्याला कुणापासून तयार केलेलं आहे, ए पासूनच तयार केलेलं. म्हणजे थोडक्यात बी क्लास मध्ये ए क्लासचा मेंबर सुद्धा ऍक्सेसिबल होतोय. पण मला काय करायचं नाहीये, मला फक्त तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करायचंय मल्टी लेवल. मग तुमचा सिंटॅक्स काय सांगतोय की तुमचा ए क्लास पासून बी क्लास काय झाला पाहिजे, तयार झाला पाहिजे. झालाय तयार. ओके, म्हणजे काय, ह्या ए क्लासचा ए इथं पण आहे आणि गेट ए सुद्धा इथं पण आहे. ओके, पण मला काही करायचंच नाहीये. मला जे काय करायचंय ते कुठं करायचंय, तिसऱ्या क्लासमध्ये करायचंय. म्हणून मी या बी पासून परत तिसरा क्लास म्हणजे ए पासून बी, बी पासून सी असा तिसरा क्लास तयार केला आणि सी मध्ये मग मी ए आणि बी जे दोन्ही क्लासेस आहेत ते. ऍक्च्युली इथं मी बी लाच ऍक्सेस केलेला आहे, पण बी मध्ये कोण आहे, नुसता बी. पण मला ए मिळतोय का, कारण की बी हा कुठे यूज केलाय, कुणापासून बनवलेला आहे, ए पासून बनवलेला. म्हणून ए हा बी मध्ये काय ऑलरेडी अवेलेबल आहे. म्हणून आपल्याला सी मध्ये ए आणि बी काय मिळतात, ऍक्सेसिबल होतात. म्हणजे अर्थार्थी तसं जर विचार केला, ए आणि बी चं रिलेशन आहे म्हणून सी मध्ये मला ए मिळतोय. जर मी बी पासून नुसता सी बनवला असता आणि ए चं त्याचं रिलेशन बघा, मी हे रिलेशन काढून टाकतो. ओके, याला मी सेव्ह करतो, कंपाईल करतो. तो मला आता एरर देणार आहे. त्याला ए काय आहे तेच कळत नाहीये, गेट ए काय आहे त्याला कळतच नाहीये. कारण का, ए आणि गेट ए कुणाचे मेंबर आहेत, तुमच्या ए चे मेंबर आहेत. ओके, पण ए चे मेंबर इथं सी ला डायरेक्ट मिळणार आहेत का, नाही. का, सी कुणापासून बनवलेला आहे, बी पासून. सो बी चे मेंबर काय, बी आणि गेट बी. सो त्याला ए, गेट ए आणि नुसता ए कळत नाही. मग तो कुणामुळे करतो, हा जो बी क्लास आहे, हा बी क्लास आपण ज्यावेळेस ए पासून तयार करतो, म्हणजे ए पासून बी, बी पासून सी, त्यावेळेस त्याला ते समजतं आणि मग तुमचा प्रोग्राम काय होतो, कंपाईल होतो आणि यू विल गेट द रिझल्ट. ओके, सो हा जो प्रकार आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. सो देयर इज अ लेवल फ्रॉम ए वी inherit to B and from B we inherit it to the C. So indirectly I am going to access your A and B in a C, but not directly, indirectly. A ला B through आणि B ला C मध्ये आपण direct करतो. Okay, so your grandparent we are going to access here through the parent. Okay, so बघा, यात अजून जरी डाऊट असेल तर विचारा. समजलंय का? हो सर. ओके, सो दिस इज अबाउट इनहेरिटन्स. 3 टाइप्स आपण बघितलेले आहेत. पहिला बघितलाय सिंगल, दुसरा बघितलाय मल्टिपल, तिसरा बघितलाय मल्टी लेवल.
त्याच्यानंतर ना आपण त्याचे डायग्राम्स बघितलेत काय आहेत ते. ओके, अजून 2 प्रोग्राम्स आपल्याला घ्यायचे आहेत, पण मी आता घेणार नाही, कारण की सगळं जर आता घेतलं तर थोडं कन्फ्युजन होईल. ओके, सो उद्याच्या लेक्चरला ते 2 टाइप्स आणि व्हर्च्युअल बेस क्लास म्हणजे इनहेरिटन्स टॉपिक आपला काय होईल, कम्प्लीट होईल. ओके, अजून जरी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला उद्याच्या लेक्चरला विचारू शकता. उद्या आल्यानंतर ह्या तिन्ही प्रोग्रामची मी एक रिव्हिजन घेईल, जेणेकरून तुम्हाला जरी काय डाऊट विचारायचे असतील तर विचारू शकता. क्लिअर? आपण इथंच थांबूया, उद्याच्याला कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.